गेल्या 11 दिवसापासून इस्रायल इराण विरुद्ध अमेरिका संघर्ष पेटला आणि संघर्षाचे तीव्र पडसाद आता भारतात उमटतायत। त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसू लागलाय। ठिकठिकाणी व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल उद्योगांवर संकट निर्माण झालंय। गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईत 20% हॉटेल्स बंद झाल्याची माहिती आहे। पुढील 3 दिवस असाच तुटवडा राहिला तर मुंबईत 50% हॉटेल्स बंद होऊ शकतात तशी शक्यता आहे। प्रतिष्ठित हॉटेल्सनी आधीच त्यांच्या मेनूमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे। याशिवाय मिठाई उद्योग खानावळींनाही फटका बसलाय। एलएनजीच्या तुटवड्याचा उद्योगांना फटका बसला आणि एलएनजी अभावी मोठ्या उद्योगांचं उत्पादन ठप्प झालंय। तसंच एमआयडीसी मधील आणखी उद्योग ठप्प होण्याची शक्यता आहे। अनेक भागात तर घरगुती गॅस सिलेंडर भडकण्याची किंवा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तर आखाती देशातून येणारा गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात गॅसची टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे। घरगुती गॅसचा तुटवडा टाळण्यासाठी व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखण्यात आला आहे। यामुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसल्याला सुरुवात झाली आहे। बंगळुरूमध्ये आजपासून हॉटेल्स बंद झाली असून मुंबईतही बहुतेक मुंबईत गॅसच्या तुटवड्यामुळे 20% हॉटेल्स ही बंद करण्यात आले आहेत। पुढील 3 दिवस असाच तुटवडा राहिला तर मुंबईतली 50% हॉटेल्स बंद होऊ शकतात। यामुळे खानावळींनाही मोठा फटका बसतोय। त्यामुळे विद्यार्थी, पर्यटक आणि सर्वसामान्यांना याची झळ पोचताना पाहायला मिळते। तर राज्यातल्या गॅसच्या तुटवड्याबाबत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे। घरगुती गॅसचा तुटवडा होऊ नये यासाठी लक्ष द्यावं अशी भूमिका मांडल्याची माहिती भुजबळांनी दिली। राज्यामध्ये व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स बंद व्हायला सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवर हॉटेल मालकांनी आज अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली होती। भारत सरकारनं जी एक ऑर्डर काढलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सर्व कंपन्या ज्या आहेत त्या ऑइल कंपन्यांना म्हटलं आहे की तुम्ही जे घरगुती वापराचा जो वायू आहे त्याच्यावरच पूर्ण लक्ष द्या, सोडली त्याच्यावरच फक्त डोमेस्टिक जो आहे सप्लाय लोकांना बरोबर तो कुठेही अडचणीत येता कामा नये। तर मग रॉकेल देता येईल का, रॉकेल लोक घेतील का, त्याच्यावर पण चर्चा केली। आणि या सगळ्या संदर्भात आता मंत्री महोदय काय म्हणतात ते आपण बघणार आहोत। कारण साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचं मंत्री बावनकुळेंनी म्हटलं आणि केंद्र सरकारकडून मॉनिटरिंग सुरू आहे अशी ही माहिती त्यांनी दिली। बघूया। सर्व जिल्हाधिकारी ऍक्शन मोडमध्ये आहे। कुणी साठेबाजी करू नये। जास्तीचे साठे निर्माण करून जनतेमध्ये जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल त्यावर ऍक्शन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे आणि जिल्हाधिकारी यांनी सर्व सक्त निर्देश दिलेले आहे की असे जे लोक आहेत साठेबाजी करणारे आणि जाणीवपूर्वक लोकांना त्या ठिकाणी वेठीस धरणारे त्यांना या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। तर आखाती देशातल्या युद्धाची झळ भारतातल्या लघु उद्योगांनाही बसण्यास सुरुवात झाली आहे। युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आलाय। परिणामी पिंपरी चिंचवडमधले 15,000पैकी 7,500 कंपन्यांना याचा फटका बसणार आहे। यापैकी काही कंपन्यांमधल्या गॅसचा साठा आजच संपुष्टात आलाय तर काही कंपन्यांचा साठा येत्या 4 ते 5 दिवसात संपू शकतो। अशीच परिस्थिती संभाजीनगर आणि नाशिकच्या लघु उद्योजकांची आहे। नाशिकमध्ये 1 दिवस पुरेल इतकाच गॅस उपलब्ध आहे त्यामुळे व्यावसायिक चिंतेत आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे नाशिकच्या सातपूर आणि अंबडमधल्या छोट्या मोठ्या तब्बल 200 ते 250 कंपन्यांवर याचा परिणाम होणार आहे। होटल इंडस्ट्री का अगर आप देखेंगे तो पैन इंडिया जो इफ़ेक्ट हो रहा है, कई सिटीज़ में कई होटल्स, रेस्टोरेंट्स, केटरर्स तकलीफ में आ गए हैं। कोई बंद हो गए हैं और कोई आज नहीं तो कल बंद होने वाले हैं क्योंकि किसी के पास भी 2 या 3 दिन से ज़्यादा स्टॉक एलपीजी का रहता नहीं है। और हमें सबसे ज़्यादा तकलीफ इस बात की होगी कि जो विजिटिंग गेस्ट होंगे जो दूसरे सिटी से दूसरे शहर से इधर आ रहे हैं या इधर शहर के दूसरे जगह जा रहे हैं उनको खाने के सुविधा वगैरह बराबर मिलेगी कि नहीं मिलेगी, ये बहुत बड़ा चिंता का सवाल है। गेल्या 4 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झालेला आहे आणि आमच्याकडची परिस्थिती अशी की आमच्याकडे आता गॅस संपल्यामुळे आमचं काम पूर्णपणे ठप्प होत आलेलं आहे। आम्ही त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था आमच्याकडे प्लाझ्मा कटिंग मशीन आहे त्याच्यावर करतो, पण त्याच्यातनं येणारं उत्पादन आणि गॅस कटिंग करण्याचं उत्पादनात खूप फरक पडतो। म्हणजे ते बॉयलर म्हणजे जे व्यावसायिक गॅस आहे ते गॅस वापरल्यानंतर किती काम होतं आणि आता जो हा प्लाझ्मा गॅस वापरला जातोय
त्याच्यामुळं काय परिणाम आहे? कामाची प्रॉडक्टिव्हिटी ही जवळजवळ निम्म्यावर आलेली आहे. त्यामुळे उत्पादन जे आहे ते रोजचं जवळजवळ निम्म्याने कमी होत आहे. त्याचप्रमाणे साखर उद्योगालाही मोठे चटके बसताना दिसत आहेत. साखरेची निर्यात थांबली आहे, त्यामुळे साठा वाढला असूनही बाजारभाव घसरलेला आहे. काही दिवसांपूर्वी सुमारे 3700 रुपये प्रति क्विंटलने विकली जाणारी साखर आता जवळपास 3200 रुपयांवर आली आहे. दर घसरल्यामुळे याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या ऊसाच्या हमीभावावर होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे निर्यात थांबणं, साठा वाढणं, बाजारभाव घसरणं अशा तिहेरी संकटामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी साखर उद्योगातून करण्यात येते. साखरेचे बाजारभाव आता एक्सपोर्ट दिला जो कोटा दिलाय तो एक्सपोर्ट होत नाहीये. त्याच्यामुळं बाहेर लोक साखर खरेदी करत नाहीये आणि त्यामुळं बाहेर एक्सपोर्ट साखर होत नाही, तर साखर आपल्याकडं जी जास्त झालेली आहे त्याच्यामुळं इथली सुद्धा लोक डोमेस्टिक मार्केटला साखर आता आपली घेत नाहीये. त्यामुळं 3700-3800 रुपयांनी जाणारी साखर आज 3200-3300 रुपयांनी या ठिकाणी विकली जाते. ती सुद्धा बाहेर या ठिकाणी डोमेस्टिक मार्केटला घेत नाही आणि हीच जर परिस्थिती चालू राहिली तर शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने देशभरात अत्यावश्यक वस्तू कायदा अर्थात एस्मा लागू केलाय. हॉर्मुझ जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यावर सरकारने हे पाऊल उचललंय. LPG सिलेंडर आणि पेट्रोलियम उत्पादनांची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने आजपासूनच संपूर्ण देशात एस्मा म्हणजेच अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा लागू केलाय. सरकारच्या या निर्णयामुळे रुग्णालय आणि घरगुती वापरासाठी लागणारा गॅस वेळेवर उपलब्ध होईल. तसंच टंचाईच्या अफवा पसरवून साठेबाजी करणाऱ्यांवर आता सरकारची करडी नजर असणार आहे. तेल कंपन्यांना इतर उत्पादनं कमी करून केवळ LPG उत्पादनावर भर देण्याचे आदेश या कायद्याअंतर्गत दिले गेले आहेत. हा एस्मा कायदा नेमका काय आहे जाणून घेऊया. अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम कायदा अर्थात एस्मा 1968 मध्ये हा संमत झाला. अत्यावश्यक सेवांचा पुरवठा कायम राखण्यासाठीचा हा कायदा आहे. स्वच्छता, पाणी पुरवठा, रुग्णालय, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सेवांचा यामध्ये समावेश येतो. पेट्रोलियम पदार्थ, कोळसा, वीज आदी घटकांचाही यामध्ये समावेश. तर गॅस टंचाईवर सरकारची पावलं काय सांगतात तेही बघूया. पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याकरता समिती नेमण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आलाय. घरगुती गॅसच्या बुकिंगचा कालावधी वाढवण्यात आलाय. 21 दिवसांऐवजी आता 25 दिवसानंतर बुकिंग हे घेण्यात येत आहे. OTP आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सक्तीचं करण्यात आलंय. तेल कंपन्यांना LPGचं उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर गॅसची कपात नेमकी कुठे कुठे करण्यात येते ते बघूया. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री 80%, फर्टिलायझर कंपन्या 70%, ऑइल रिफायनरी 65%, ही आकडेवारी आतापर्यंत समोर आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या गॅस तुटवड्यासंदर्भात महानगर गॅसने एक निवेदन जाहीर केलंय. महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केलंय की मुंबई आणि आसपासच्या भागात CNG आणि PNGचा पुरवठा सुरळीत राहील. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेचा परिणाम घरगुती पुरवठ्यावर होणार नाही असं MGLने स्पष्ट केलंय. घरगुती PNG आणि CNGचा पुरवठा 100% देशांतर्गत उत्पादित गॅसद्वारे केला जात असल्यानं त्याला कपात करण्यात आलेली नाही अशी माहिती महानगर गॅसने दिली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.